बुलढाणा जिल्ह्यातील मयुरी हुंडाबळी प्रकरण आता गाजत आहे। या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मयुरीच्या आईवडिलांची भेट घेतली आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं। 10 सप्टेंबर रोजी मयुरीचा संशयास्पद मृत्यू झाला। केवळ 4 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मयुरीचा मृतदेह जळगाव खान्देश येथे सापडला। मयुरीनं आत्महत्या केल्याचं सासरकडून सांगितलं गेलं, पण नातेवाईकांचा दावा आहे की ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी केलेली हत्या आहे। त्यानंतर चित्रा वाघ यांनी बुलढाण्यात मयुरीच्या आई-वडिलांना भेटून त्यांना आधार दिला। यावेळी प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली। या प्रकरणातील दोषींना फासाची शिक्षा होईपर्यंत न्यायालयीन लढा देण्याचं आश्वासन चित्रा वाघ यांनी दिलंय। आई-वडिलांना भेटणं, त्यांचं सांत्वन करणं, ती फक्त त्यांची मुलगी नाही, या महाराष्ट्राची सुद्धा लेक होती। आणि अशा पद्धतीने मुलींसोबत होणारा जो प्रकार आहे तो थांबवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे। जेव्हा या घटना होतात त्यावेळेला तुम्ही बघितलं, सगळ्या केसेसमध्ये संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेत, संबंधितांना सगळेजण जेलमध्ये आहेत, शिक्षा तर त्यांना होईलच, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये या हरामखोर लांडग्या वृत्तीशी, विकृतीशी लढण्यासाठी नवरात्र चालली आहे। अधिकचं बळ मातृशक्तीला मातेने द्यावं अशी सुद्धा माझी फार प्रार्थना आहे। कारण जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा कुठेतरी जीव कापून निघतो की ही कशी माणसं आहेत। 4च महिने लग्नाला झाले आणि मग तिला मारून टाकलं आणि फार वाईट पद्धतीने मारलं। आता आई वडील सांगतायत ती चटके दिले तिच्या अंगावरती आणि फार हाल करून मारलंय। तसेच हाल करून याही चौघांना त्या ठिकाणी शिक्षा होईल हा मला विश्वास आहे। मी आत्ताच आई वडिलांशी बोलले, चांगले वकील आपण त्या ठिकाणी देऊ। त्यांच्या डोक्यामध्ये काही डाऊट होता म्हणून परवा भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार उज्ज्वलजी निकम यांच्याकडे सुद्धा त्यांची वेळ मी घेतली होती आणि मुलीचे वडील आणि भाऊ हे दोघं जण जाऊन त्यांना भेटूनही आले होते। त्यांच्याकडूनही त्यांनी सल्ला घेतला। त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार होते ते त्यांनी त्यांच्यासमोर व्यक्त केले आणि निकम साहेबांनी पण चांगल्या पद्धतीने गाईड केले। मला इथे एवढंच सांगायचं आहे, या हरामखोरांना आम्ही सोडणार नाही, पण अशा पोरी जर आपल्या जात असतील तर ते अत्यंत वाईट आहे। आई वडिलांनी सुद्धा जराही असा काही त्रास होत असेल, पोरींना मरण्यासाठी ठेवण्यामध्ये काय अर्थ नाही। आणि चांगल्या मुली म्हणजे मला फारच वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलं ते फारच अमानवीय आणि राक्षसी।